आपलं क्वेश्चन नंबर 2 सुरू आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या चॅप्टर मधला पहिला एक्सरसाइज मधला. मेन क्वेश्चन आहे फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. क्वेश्चन नंबर 2 मधले ऑलरेडी आपण 5 क्वेश्चन्स कंप्लीट केल्या. 6वा क्वेश्चन लिहून घेऊ. 6th वन, x स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा x square plus 2 cosec alpha xy plus y square equal to 0. x square plus 2 cosec alpha xy plus y square equal to 0. हे क्वेश्चन आहे आणि तुम्हाला लक्षात येते हे एक जॉइंट इक्वेशन आहे. या जॉइंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात. त्या दोन लाईन्सचे आपल्याला सेपरेट इक्वेशन्स काढायचे आहेत. आतापर्यंत जे क्वेश्चन्स झालेत त्या क्वेश्चन्स मध्ये आपण डायरेक्टली फॅक्टरायझेशन जात होत्या कारण फॅक्टर्स पडत होते. या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर फॅक्टर्स आपल्याला भेटत नाहीत. मिडल टर्मचे फॅक्टर्स आपल्याला भेटत नाहीत. तर आपल्याला या फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करावं लागते. तुम्हालाही माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असा असेल ax स्क्वेअर bx प्लस सी इक्वल टू 0 हे एक जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि येथे फॅक्टर्स पडत नसतील तर आपण एक फॉर्म्युला यूज करता फॅक्टर्ससाठी. The roots of the quadratic equation are x is equal to minus b plus or minus under root of b square minus 4ac divided by 2a. या मेथडनं आपल्याला जावं लागेल इथं कारण फॅक्टर्स पडत नाहीत. G1 joint equation is G1 joint equation is. आता इथं आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आधी जनरेट करू. त्यासाठी मी बोथ साइड्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर करतो. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. हे होईल एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा xy प्लस y स्क्वेअर होल डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. इकडे 0 अपॉन एक्स स्क्वेअर ते 0 होईल. सेपरेटली डिवाइड होईल आता एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 xy डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. इथे हे कॅन्सल होईल. 1 प्लस 2 कोसेक अल्फा y अपॉन एक्स एक एक्स कॅन्सल होईल प्लस एक्स होल स्क्वेअर इक्वल टू 0. दॅट इज y अपॉन एक्स होल स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा y अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू 0. आता एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलंय. जसं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणामध्ये आहे x मध्ये आहे. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x. सिमिलरली दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन y अपॉन x. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन y अपॉन x. आता इथं जर कंपेअर केला याचा कोइफिशियंट आहे 1, याचा कोइफिशियंट आहे 2 कोसेक अल्फा आणि c ची व्हॅल्यू आहे 1. कंपेअर करू आपण. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट आपण जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत जर कंपेअर केल्या तर काय मिळेल आपल्याला. a ची व्हॅल्यू मिळेल 1, b ची व्हॅल्यू मिळेल 2 कोसेक अल्फा, b ची व्हॅल्यू मिळेल 2 कोसेक अल्फा आणि c ची व्हॅल्यू आहे 1. c ची व्हॅल्यू आहे 1. a y बाय एक्स स्क्वेअर इथं b ची व्हॅल्यू 2 कोसेक अल्फा, c ची व्हॅल्यू 1. आता आपल्याला जे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स भेटतात. द रूट्स आर y बाय एक्स इज इक्वल टू, जसं इथं मी x इज इक्वल टू लिहिलो, इथं मला काय लिहावं लागेल
y बाय एक्स इक्वल टू, कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन y बाय एक्स मधलं आहे, मायनस बी, मायनस बी काय आहे, बी आहे 2 कोसेक अल्फा, 2 कोसेक अल्फा प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर, बी चा स्क्वेअर, बी आहे 2 कोसेक अल्फा, 2 कोसेक अल्फा स्क्वेअर मायनस 4 ए सी, ए ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू ही 1 आहे, डिवाइड बाय 2a, 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1, हे होईल y बाय एक्स इज इक्वल टू मायनस 2 कोसेक अल्फा प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4 कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 4 डिवाइड बाय 2 y बाय एक्स इज इक्वल टू मायनस 2 कोसेक अल्फा प्लस और मायनस, या दोन्ही मधनं 4 कॉमन घेऊ आपण, ब्रॅकेट मध्ये उरेल कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 डिवाइड बाय 2, 4 ला मी रूटच्या बाहेर घेऊ शकतो, हे होईल y बाय एक्स इज इक्वल टू मायनस 2 कोसेक अल्फा प्लस और मायनस 2 इंटू अंडर रूट ऑफ, मीन वाईल कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 च्या जागी आपण एखादी व्हॅल्यू लिहू शकता, फंडामेंटल आयडेंटिटी तुम्हाला माहितच आहे, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, मी जर हे 1 इकडे आणलो आणि मायनस कॉट स्क्वेअर थीटा तिकडे नेलो, हे होईल कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 च्या जागी आपण लिहू शकता कॉट स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 च्या जागी कॉट स्क्वेअर अल्फा आपल्याकडे व्हॅल्यू येईल होल डिवाइड बाय 2. आता या दोन टर्म्स मध्ये मी 2 कॉमन घेऊ शकतो, y बाय एक्स इज इक्वल टू कॉमन घ्या किंवा सेपरेटली डिवाइड करा डिनॉमिनेटर, दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत, मायनस 2 जर कॉमन घेतलो, सॉरी फक्त 2 कॉमन घेतो, मायनस कोसेक अल्फा प्लस और मायनस 2 तर कॉमन घेतलो, कॉट स्क्वेअर अल्फा रूटच्या बाहेर आलं, हे होईल कॉट अल्फा डिवाइड बाय 2, इथं कॅन्सल होईल. आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स उरतात प्लस और मायनसच्या बेसिसवर, तेच आपले सेपरेट इक्वेशन्स राहतात, y बाय एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक अल्फा मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा, हे एक इक्वेशन झालं. दुसरा इक्वेशन y बाय एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा, याला थोडंफार आपण सॉल्व्ह करून घेऊ, आपल्याला तर इक्वेशन भेटले, जनरल ऍडजस्टमेंट करायचं आहे, डिनॉमिनेटरचा एक्स मी इकडे नेतो, हे होईल y इक्वल टू प्लस व्हॅल्यू आधी लिहितो कॉट अल्फा मायनस कोसेक अल्फा, कॉट अल्फा मायनस कोसेक अल्फा इंटू एक्स, y इक्वल टू, इथं मायनस कॉमन घेतो, मायनस जर कॉमन घेतलो हे होईल कॉट अल्फा प्लस कोसेक अल्फा, मायनस जर कॉमन घेतलो मायनस इंटू कॉट अल्फा मायनस कॉट अल्फा मायनस इंटू प्लस मायनस, मायनस कॉमन घेतलो, डिनॉमिनेटरचं एक्स येऊन इकडे मल्टिप्लाय होते. आता आपल्याला एक्स आणि वायच्या टर्म्स मध्ये इक्वेशन लिहायचं आहे, आपल्याला जनरली एक्स पॉझिटिव्ह पाहिजे, त्यासाठी मी वाय तिकडे नेतो आणि या टर्म मध्ये एक्स तिकडे आणतो. कॉट अल्फा मायनस कोसेक अल्फा इंटू एक्स प्लस वाय तिकडे जाऊन काय होईल मायनस वाय इक्वल टू 0, हे एक इक्वेशन झालं. आणि दुसरं इक्वेशन काय येते ते टर्म इकडे घेतो, कॉट अल्फा
प्लस कोसेक अल्फा इंटू एक्स, मायनस व्हॅल्यू इकडे घेतलं ते होईल पॉझिटिव्ह, प्लस वाय इक्वल टू 0. हे दोन इक्वेशन्स आपल्याला भेटलेत. हे काय आहेत? गिवन इक्वेशनचे दोन सेपरेट इक्वेशन्स आहेत. these are the separate equations represented by the given equation. आपल्याला तर माहित आहे गिवन इक्वेशन काय होता? जॉईंट इक्वेशन होता. या इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात. हे झाले या दोन लाईन्सचे इक्वेशन. चला लिहून घ्या. आतापर्यंत जे क्वेश्चन झालेत पहिले 5, या क्वेश्चन नंबर 2 मधले पहिले 5 क्वेश्चन खूप सोपे होते. डायरेक्टली आपल्याला फॅक्टर्स पडायले होते, आपण इझिली सॉल्व्ह केल्या सेपरेट इक्वेशन. पण इथं फॅक्टर्स पडत नव्हते म्हणून आपण फॉर्म्युला मेथडनं गेल्या, म्हणून हे थोडं लेंदी झालं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 2 चा लास्ट वन.